हॅलो फ्रेंड्स, वेलकम अगेन. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे द कॉप अँड द अँथम बाय ओ हेनरी. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे ही मित्रांनो. व्हिडिओ लेक्चर सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला ह्या स्टोरीची थोडीशी माहिती सांगतो, जेणेकरून तुम्हाला ही स्टोरी समजून घेण्यास मदत होईल. आणि ही माहिती तुमच्या पुस्तकातही दिलेली नाही. ही स्टोरी आहे 1904च्या दरम्यानची. ही स्टोरी न्यूयॉर्क, अमेरिका येथे घडलेली आहे. या स्टोरीचे मुख्य कॅरेक्टर सोपी हे आहे. सोपी हा अतिशय गरीब व होमलेस होता. होमलेस म्हणजे ज्याच्याकडे घर नाही असे. आणि सोपी एका सार्वजनिक पार्कमधील एका बेंचवर झोपत असे. आणि काही दिवसानंतर तिथे थंडी सुरू होणार होती, म्हणजे हिवाळा सुरू होणार होता. आणि हा हिवाळा 3 महिने चालणार होता. आता त्याला शेल्टर म्हणजे निवाऱ्याची गरज वाटू लागली. त्याच्यासाठी सर्वात सोपे होते की तो एखाद्या जेलमध्ये जाऊन त्याने राहिले पाहिजे. आणि त्याला आठवले ब्लॅकवेल्स आयलँड जेल. आणि हीच जागा त्याला योग्य वाटते, कारण तिथे त्याच्या राहण्याची व जेवणाची पण सोय होईल व 3 महिने थंडीपासून बचावसुद्धा होईल. आता जेलमध्ये जाण्यासाठी त्याला काहीतरी गुन्हा करणे तर भागच होते. कोणीही असेच त्याला जेलमध्ये टाकणार नव्हते. तर ह्या स्टोरीमध्ये तो कुठकुठले गुन्हे करतो व त्यानंतर काय काय मजेशीर घटना होतात ह्या लेखकाने सांगितलेल्या आहेत. आणि सर्वात शेवटी एक नाट्यमय घडामोड घडते, तीही लेखकाने सांगितलेली आहे. तर सोपी जेलमध्ये जातो की नाही ह्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. सोपी लेफ्ट हिज बेंच अँड स्ट्रोल्ड आउट ऑफ द स्क्वेअर. सोपी आपल्या बेंचवरून उठला व स्ट्रोल म्हणजे बाहेर पडणे व स्क्वेअर म्हणजे चौक, आणि चौकातून बाहेर पडला. अँड अक्रॉस द लेवल सी ऑफ ॲस्फाल्ट, आणि पलीकडील समुद्र पातळीला असलेल्या डांबराच्या रस्त्यावर तो आला. व्हेअर ब्रॉडवे अँड फिफ्थ ॲव्हेन्यू फ्लो टुगेदर. ब्रॉडवे म्हणजे एक मोठा रस्ता आणि ॲव्हेन्यू म्हणजे दुतर्फा झाडे असलेला एक मोठा रस्ता. ते येऊन मिळतात. अप ब्रॉडवे ही टर्न, मोठ्या रस्त्यावरून तो वळतो. अँड स्टॉप्ड ॲट अ लक्झुरियस कॅफे. लक्झुरियस म्हणजे आरामदायक, आणि एका आरामदायक कॅफेजवळ येऊन तो थांबतो. सोपी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ. सोपीला स्वतःवर कॉन्फिडन्स असतो. कुठून कुठपर्यंत? फ्रॉम द लोवेस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. त्याच्या जॅकेटच्या खालच्या बटनापासून तर वरपर्यंत. वेस्ट म्हणजे जॅकेट किंवा बंडी. ही वॉज शेवन, त्याने दाढी केलेली होती. अँड हीज कोट वॉज ट्रिम अँड हीज नीट. आणि त्याचा कोट किंवा डगला हा नीटनेटका होता. ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम. आणि एक ब्लॅक बो पण त्याने त्या कोटवर लावलेला होता. which presented by him by a lady missionary on Thanksgiving Day. आणि थँक्सगिव्हिंग डेच्या दिवशी एका धर्मप्रसारकाने तो बो त्याला भेट म्हणून दिलेला होता. If only he could reach a table in the restaurant unsuspected, success would be his. जर कोणालाही न समजता गुपचूपपणे जर तो त्या टेबलापर्यंत पोहोचला तर यश हे त्याचेच होते. The portion of him that would show above the table would raise no doubt in the waiter's mind. त्याच्या शरीराचा जो भाग टेबलाच्या वर दिसणार होता त्या भागाने वेटरच्या मनात कोणतीही शंका निर्माण केली नसती. अ रोस्टेड मॅलड डक. एक भाजलेले जंगली बदक. मॅलड म्हणजे जंगली बदक. थॉट सोपी. सोपीने विचार केला. वुड बी अबाउट द थिंग विथ अ बॉटल ऑफ वाईन. त्याबरोबर एक वाईनची बाटली. अँड देन सम चीज, एक पनीर. अ कप ऑफ कॉफी, एक कॉफी. अँड अ सिगार, आणि एक सिगार घेऊया. $1 फॉर द सिगार इज इनफ.
आणि सिगारसाठी $1 पुरेसा आहे असं सोपीला वाटतं. द टोटल वुड नॉट बी सो हाय. हिशोब इतका पण जास्त नको ॲज टू कॉल फॉर एनी एक्स्ट्रीम ऑफ रिव्हेंज फ्रॉम द कॅफे मॅनेजमेंट, की हॉटेल चालवणाऱ्याला बदला घ्यावा लागेल इतकाही खर्च त्याला करायचा नव्हता. And yet the meat would leave him filled and happy for the journey to his winter island. आणि तरीही त्याचे मटणाने पोट भरले पाहिजे व विंटर आयलँड म्हणजे जो जेल आहे तेथे जाण्यासाठी त्याची यात्रा सुखरूप होईल, हॅप्पी. But as Sophie set foot inside the restaurant door, पण सोपी रेस्टॉरंटच्या दाराजवळ पाय ठेवतात, the head waiter's eye fell upon his tattered trouser and decadent shoes. त्या मुख्य वेटरची नजर त्याच्या विखुरलेल्या ट्राउझर, टॅटर्ड म्हणजे विखुरलेल्या, अँड डेकॅडंट म्हणजे कुजलेल्या शूजवर पडली. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न्ड हिम अबाउट अँड कन्व्हेड हिम इन सायलेन्स अँड हेस्ट टू द साईडवॉक. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत आणि तयार हातांनी वेटरच्या त्याला वळवले आणि त्याला बाहेरूनच चुपचापपणे चालण्याची घाई करावी लागली. अँड ॲव्हर्टेड द इग्नोबल फेट ऑफ द मेनॅस्ट मॅलर्ड. ॲव्हर्टेड म्हणजे टळणे, फेट म्हणजे नशीब, मेनॅस्ट म्हणजे संभाव्य धोका. म्हणजे जंगली बदक खाण्यामुळे जो संभाव्य धोका त्याला झाला होता तो त्याच्या दुर्दैवी नशिबामुळे टळला. सोपी टर्न्ड ऑफ ब्रॉडवे. सोपी मोठ्या रस्त्याहून वळाला. इट सीम्ड दॅट हिज रूट टू द कॉव्हेटेड आयलँड वॉज नॉट टू बी अन इझी वन. त्याला असं वाटलं की लोभस बेटाकडे जाणारा त्याचा हा रस्ता काही सोपा नाही. कॉव्हेटेड म्हणजे लोभस. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिव्हाइज्ड. लिंबो म्हणजे स्वर्ग आणि नर्क मधील सीमा, आणि इथे त्याच्यासाठी आयलँड म्हणजे एक स्वर्गच होता असं लेखकाने सांगितलं आहे. आणि म्हणूनच त्याने लिहिलं आहे की स्वर्ग आणि नरकामध्ये सीमेत प्रवेश करण्यासाठी सोपीला आता काहीतरी अन्य मार्ग शोधणे आवश्यक होते. सोपीचा पहिला प्रयत्न त्या हॉटेलमध्ये घुसण्याचा हा असफल झालेला आहे. आता पुढे सोपी काय करतो दुसऱ्यांदा ते आता आपण बघूया. ॲट अ कॉर्नर ऑफ 6th Avenue, 6व्या अव्हेन्यूच्या जवळ, an electric light and cunningly displayed wares behind a plate glass made a shop window attractive. कनिंगली म्हणजे कलात्मकपणे, वेअर्स म्हणजे वस्तू. तिथे एका 6व्या अव्हेन्यूच्या एका कोपऱ्यात विद्युत दिवे आणि जाड काचेच्या मागे कलात्मकपणे प्रदर्शित उत्पादनांनी दुकानाची जी खिडकी होते ती फार आकर्षक बनवली होती. विंडो अट्रॅक्टिव्ह. सोपी टूक अ स्टोन. सोपीने एक दगड घेतला अँड डॅश्ड इट थ्रू द ग्लास. आणि त्या काचेवर फेकून मारला. पीपल केम रनिंग राऊंड द कॉर्नर, अ पोलिसमन इन द लीड. आणि चौकातून लोक धावत आले आणि एक पोलिसही त्यामध्ये पुढे होता. सोपी स्टूड स्टील विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट्स. सोपी त्याच्या खिशात हात ठेवून स्थिर उभा होता. अँड स्माइल्ड ॲट द साईट ऑफ अ ब्रास बटन. आणि पितळेच्या बटनांना, जे की पोलिसाचा जो ड्रेस होता त्याला पाहून तो हसला. व्हेअर इज द मॅन दॅट डन दॅट, इन्क्वायर्ड द ऑफिसर ॲजिटेडली. हे कृत्य करणारा माणूस कुठं आहे, अधिकाऱ्याने चिडून चौकशी केली. त्यावर सोपी म्हणतो, डोंट यू थिंक दॅट आय माईट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट. तुम्हाला असं वाटत नाही का याच्या माझ्याशी काही संबंध असेल. विथ अ फ्रेंडली व्हॉइस ॲज वन ग्रीट्स गुड फॉर्च्यून. आणि सोपी हे ते चांगल्या शुभेच्छा देऊन आणि मैत्रीपूर्ण आवाजात पोलिसाला म्हणाला. द पोलिसमॅन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोपी इवन ॲज अ क्ल्यू. पोलीस कर्मचाऱ्याने सोपीला पुरावा म्हणूनही स्वीकारण्यास नकार दिला. मेन हू स्मॅश विंडो डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. खिडक्या तोडणारा पोलिसांशी कधीच गप्पा मारत उभा राहणार नाही. दे टेक टू देअर हिल्स म्हणजे ते पळून जातात. द पोलिसमन सॉ अ मॅन हाफवे डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार.
पोलिसाने पुढच्याच चौकात एका माणसाला गाडी पकडण्यासाठी धडपडताना बघितले. विथ अ ड्रॉन क्लब ही जॉईन इन द परस्यूट. आणि थोड्या माणसांना बरोबर घेऊन तो त्याचा पाठलाग करू लागला. परस्यूट म्हणजे पाठलाग. सोपी विथ डिस्गस्ट इन हिज हर्ट ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाइस अनसक्सेसफुल. आणि ह्यामुळे सोपीच्या हृदयात स्वतःबद्दल तिरस्कार डिस्गस्ट निर्माण झाला. आणि ड्रिफ्टेड अलॉंग म्हणजे तो लक्षहीनपणे परत पुढे निघाला. आणि ट्वाइस अनसक्सेसफुल, आता तुम्ही बघितलं तो दोनदा अनसक्सेसफुल झाला. पहिल्या प्रयत्नात त्या 5 स्टार हॉटेलमध्ये त्याला घुसूनच दिलं नाही. आणि दुसरा हा त्याने जी काच फोडली त्यातही त्याला अटक तर झालीच नाही. ऑन द ऑपोजिट साइड ऑफ द स्ट्रीट. आता सोपीचा हा तिसरा प्रयत्न. ऑन द ऑपोजिट साइड ऑफ द स्ट्रीट, रस्त्याच्या विरुद्ध बाजूस वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रीटेन्शन्स. एक रेस्टॉरंट होते पण ते प्रसिद्ध, प्रीटेन्शन म्हणजे प्रसिद्ध किंवा आकर्षक असे नव्हते. इट केटर टू अ लार्ज ॲपेटाइट्स अँड मॉडेस्ट पर्सेस. आणि ते रेस्टॉरंट जे होते ना ते मोठी भूक आणि खिशाला परवडणारे सुद्धा होते. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक. तेथील जी भांडी आणि ॲटमॉस्फिअर म्हणजे त्या लेखकाला गर्दी म्हणजे तिथे खूप भांडी, मोठं हॉटेल आणि गर्दी पण भरपूर होती. इट्स सूप अँड नॅपरी थिन. आणि सूप म्हणजे त्याच्या हॉटेलची क्वालिटी जरा कमी होती आणि नॅपकिन साधे होते असं लेखक म्हणतो. इन टू धिस प्लेस सोपी बिटूक हिमसेल्फ विदाऊट अ चॅलेंज. आणि ह्या ठिकाणी सोपीने आव्हान न घेता स्वतःला झोकून दिले. ॲट अ टेबल ही सॅट. आणि एका टेबलावर तो बसला. अँड कन्झ्युम बीफस्टिक, फ्लॅपजॅक्स, डोनट्स अँड पाय. आणि त्याने बीफस्टिक, फ्लॅपजॅक्स आणि डोनट्स आणि पाय खाल्ले. अँड देन ही टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट द मायन्युटेस्ट कॉईन अँड हिमसेल्फ वेअर अ टोटल स्ट्रेंजर. आणि सर्व खाऊन झाल्यानंतर त्याने वेटरला वस्तुस्थिती सांगितली की त्याच्याकडे सर्वात कमी किमतीचे नाणे आणि त्याबद्दल त्याला स्वतःलाच काही माहिती नाही, तर तो स्वतः पूर्ण अपरिचित होते. म्हणजे त्याने पूर्ण सरेंडर करून दिलं आता. नाऊ गेट बिझी अँड कॉल अ कॉप सेड सोपी. आता एक काम करा, पोलिसांना कॉल करा. अँड डोंट कीप अ जेंटलमन वेटिंग. आणि माझ्यासारख्या सद्गृहस्थाला जास्त वेळ वाट बघायला लावू नका. नो कॉप फॉर यू सेड द वेटर. तुझ्यासाठी पोलिसाची गरज नाही. विथ अ व्हॉइस लाईक अ बटर केक अँड आय लाईक अ चेरी इन द मॅनहॅटन कॉकटेल. वेटर लोणी केक सारखा आवाज आणि मॅनहॅटन कॉकटेलच्या चेरी सारखे म्हणजे लाल डोळे करून म्हणाला. हे कॉन. त्याच्या एका दुसऱ्या वेटरला आवाज दिला. नीटली अपॉन हिज लेफ्ट इयर ऑन द कॅलस पेवमेंट पिच सोपी. कॅलस म्हणजे एकदम कडक असा हार्ड सरफेस, पिच म्हणजे आपटणे. आणि त्या दोघांनी त्याचा कान पकडून सोपीला टन किंवा हार्ड अशा फुटपाथवर आपटले. ही अरोज जॉईंट बाय जॉईंट. आणि सोपी तिथून उठला एकदम हळुवारपणे. ॲज अ कार्पेंटर्स रूल ओपन्स. जशी एखाद्या कार्पेंटरची रूल घडी केलेली जशी उघडते त्याप्रमाणे तो उभा राहिला. अँड डस्टेड हिज क्लोथ्स. आणि त्याचे कपडे झटकले. अरेस्ट सीम नाऊ बट अन इल्युझिव्ह ड्रीम. इल्युझिव्ह म्हणजे मायावी स्वप्न. आता अटक करून घेणे हे आता त्याला एक मायावी स्वप्न वाटू लागले. द आयलँड सीम्ड व्हेरी फार अवे. आणि ते जे आयलँड जिथं जेल होती त्याला तिथे जायचं होतं ते खूप दूर दिसू लागलं. अ पोलिसमन हू स्टूड बिफोर अ ड्रग स्टोअर 2 doors अवे लॉफ्ट अँड वॉक डाऊन द स्ट्रीट. आणि 2 दुकाने सोडून मेडिकलच्या समोर उभा असलेला पोलीस हसून रस्त्यावरून पुढे निघून गेला. सोपी वॉज सीज्ड विथ अ सडन फिअर. सोपीला एकदम असं घबराट झाली. दॅट सम ड्रेडफुल एन्चantमेंट हॅड रेंडर्ड हिम इम्युन टू अरेस्ट. की त्याला काही एक जादुई शक्ती होती की ती त्याला अटक करण्यापासून परावृत्त करू लागली. ही वॉज इन अ स्टेअर ऑफ पॅनिक. तो घाबरून एकटपणे बघत उभा राहिला. अँड व्हेन ही केम अपॉन अनदर पोलिसमन लाउंजिंग ग्रँडली इन फ्रंट ऑफ अ ग्लिटरिंग थिएटर. आणि तो पुढे निघाला आणि त्याला एका चकचकीत ग्लिटरिंग
म्हणजे चकचकीत नाट्यगृहासमोर एक दुसरा पोलीस कर्मचारी आरामात उभा दिसला. लाउंजिंग म्हणजे आरामशीर एकदम. ही कॉट ॲट द इमिजिएट स्ट्रॉ ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट. आणि त्याने लगेच ओळखले की त्या पोलिसासमोर जाऊन काही उपद्रवी वर्तन केले तर तेथील लोक पांगतील आणि ते पोलीस त्याला अरेस्ट करेल. ऑन द साईडवॉक सोपी बिगॅन टू यल. आणि शेजारील फुटपाथवर उभा राहून तो कठोर आवाजात ओरडू लागला, दारू पिल्यासारखं. यल ड्रंकन गिबरिश. एखाद्या मूर्ख माणसासारखे ओरडू लागला. ॲट द टॉप ऑफ हिज हार्श व्हॉइस. आणि त्याचा एकदम कठोर आवाज असा होता. ही डान्स. त्याने नृत्य केले. होल्ड म्हणजे ओरडला. रॅवड म्हणजे विसंगतपणे असंबद्धपणे बोलू लागला. अँड अदरवाईज डिस्टर्ब द स्काईज. आणि तो इतका ओरडला की एखाद्या आकाशाची शांतताही त्याने भंग केली असती, असं लेखक इथे म्हणतो. द पोलिसमन मेअरली ट्वर्ल्ड हिज क्लब. आणि पोलिसाने तिथे उभ्या असलेल्या पोलीस त्याने त्याच्या हातातली काठी फिरवली. ट्वर्ल्ड म्हणजे फिरवणे आणि क्लब म्हणजे इथे काठी, पोलिसाच्या हातातली काठी. टर्न्ड हिज बॅक टू सोपी. आणि सोपीकडे पाठ केली. अँड रिमार्क टू अ सिटीजन. आणि एका तिथल्या नागरिकाकडे टिप्पणी केली. टीस म्हणजे इट इज वन ऑफ देम याले लॅड्स सेलिब्रेशन दॅट गुज एग दे गिव्ह टू द हार्टफोर्ड कॉलेज. की हा एक याले नावाची एक फुटबॉलची टीम होती तिथं उत्सव करणाऱ्या मुलांमधला. लॅड म्हणजे मुलं, की ज्यांनी हार्टफोर्ड कॉलेजला एकही गोल करून न देता ते जिंकले आणि त्यामुळे त्याला अत्यानंद झाला म्हणून तो ओरडतोय, असं पोलीस त्या नागरिकाला म्हणतो. नॉइझी, गोंगाट वाटेल, बट नो हार्म, पण काहीही नुकसान नाही. वी हॅव इन्स्ट्रक्शन्स टू लेट देम बी. आणि आम्हाला अशा सूचना आल्या आहेत की त्याकडे दुर्लक्ष करा. डिस्कन्सोलेट. सोपी परत एकदा निराशाने घेरला जातो. सोपी स्टॉप्ड हिज अनवेलिंग रॅकेट. आणि सोपी त्याचा निष्फळ गोंधळ थांबवतो. अनवेलिंग म्हणजे निष्फळ, रॅकेट म्हणजे गोंधळ. वुड नेव्हर अ पोलिसमन ले हँड्स ऑन हिम. एखादा पोलीस त्याच्यावर कधीच हात ठेवणार नाही का, तो निराश होऊन असा म्हणतो. इन हिज फॅन्सी द आयलँड सीम्ड अन अनअटेनेबल आर्केडिया. आणि त्याच्या कल्पनेत आता ते एक बेट, अप्राप्य नंदनवन, आर्केडिया म्हणजे नंदनवन त्याला वाटू लागते. ही बटन्ड हिज थिन कोट अगेन्स्ट द चिलिंग वाइंड. आणि त्या थंडगार हवेत त्याने आपल्या पातळ कोटाचे बटन लावले. इन अ सिगार स्टोअर ही सॉ अ वेल ड्रेस्ड मॅन लाइटिंग अ सिगार ॲट द स्विंगिंग लाईट. आता तो पुढे येतो. आता त्याला एका सिगार स्टोअरमध्ये एक व्यवस्थित वेल ड्रेस्ड मॅन, कपडे घातलेला माणूस, एक सिगार पेटवत होता एका हलणाऱ्या दिव्यावर. गोष्ट 1904ची आहे तर त्यावेळेस ते दिव्यावरच लावत असणार. ही हॅड सेट हिज सिल्क अम्ब्रेला बाय द डोअर ऑन एंट्रिंग. आणि आतमध्ये जाताना त्याने दरवाजाजवळ त्याच्या रेशीमची छत्री ठेवली होती. सोपी स्टेप्ड इनसाइड. सोपी आतमध्ये घुसला. ग्रॅब द अम्ब्रेला. आणि छत्री घेतली. अँड सॉन्टर्ड ऑफ म्हणजे हळूहळू बाहेर निघू लागला. सॉन्टर्ड ऑफ इट विथ स्लोली. द मॅन ॲट द सिगार लाईट फॉलोड हॅस्टिली. आणि सिगार लाईट जवळ त्या माणसाने त्याला बघितले व घाईघाईने त्याचा पाठलाग सुरू केला. हॅस्टली म्हणजे घाईघाईने. माय अम्ब्रेला ही सेड स्टर्नली. माझी छत्री, तो कठोरपणे म्हणाला. ओ इज इट, स्नियर्ड सोपी. आणि सोपी ही हो खरं का, असं उपहासाने म्हणाला. ॲडिंग इन्सल्ट टू पेटी लॅर्सनी. आणि त्याला तो त्याचा अपमान करून भुरटी चोरी, असं उलट त्यालाच म्हणतो. वेल व्हाय डोंट यू कॉल अ पोलिसमन. आणि त्याला वरतून असं म्हणतो की तुम्ही पोलिसांना का बोलवत नाही. आय टूक इट, मी तुझी छत्री घेतली. युअर अम्ब्रेला. व्हाय डोंट यू कॉल अ कॉप, देअर स्टँड्स वन ऑन द कॉर्नर. तुम्ही पोलिसाला का बोलवत नाही, कोपऱ्यात एक उभा आहे, असं तो म्हणतो. द अम्ब्रेला ओनर स्लोड हिज स्टेप्स. छत्री मालक आता आपली चाल मंद करतो. सोपी डिड लाईकवाईज. सोपी ही तसंच करतो. विथ अ प्रिमॉनिशन दॅट लक वुड अगेन रन अगेन्स्ट हिम. आणि पुन्हा एकदा त्याला प्रिमॉनिशन म्हणजे संकेत मिळता की परत त्याचे नशीब त्याच्या विरोधात जाणार आहे.
द पोलिसमन आईड ॲट द टू क्युरियसली. आणि पोलीस त्या दोघांकडेही कुतूहलपणे बघत असतो. ऑफकोर्स सेड द अम्ब्रेला मॅन. हो, नक्कीच मी पोलिसांना बोलवतो, छत्रीवाला माणूस म्हणतो. वेल, यू नो हाऊ दीज मिस्टेक्स ऑकर इफ इट्स युअर अम्ब्रेला. बरं, थोडीशी तो सौम्य स्वरात म्हणतो, बरं, जर ही छत्री तुमची असेल तर ती चूक कशी घडली हे तुम्हाला माहीतच आहे. आय होप यू विल एक्सक्यूज मी. मला आशा आहे की तुम्ही मला माफ कराल. आय पिक्ड इट अप दिस मॉर्निंग इन अ रेस्टॉरंट. इफ यू रेकग्नाइज इट ॲज अ युवर्स, वाय आय होप यू विल. आणि मी आज सकाळी ती एका रेस्टॉरंटमधून उचलली. आपण ओळखले ही छत्री तुमची आहे. मलाही असेच वाटते. ही तुमचीच आहे का? ऑफकोर्स इट्स माइन, सेड सोपी सॅवेजली. हो, नक्कीच ती माझीच आहे, सोपी रागाने म्हणाला. सॅवेजली म्हणजे रागाने. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड. छत्रीचा दावा करणारा माणूस आता माघार घेऊन टाकतो. द पोलिसमॅन हरीड टू असिस्ट अ टॉल ब्लॉन्डी in an opera cloak across the street in front of a streetcar that was approaching 2 blocks away. आणि आता तेथील पोलीस अधिकारी एका उंच गोरा रंग व पिवळसर केस, ब्लॉन्डे म्हणजे उंच गोरा रंग आणि पिवळसर केस असलेली स्त्री, ओपरा क्लॉक म्हणजे काळा कोट. तर ते पोलीस अधिकारी त्या स्त्रीला समोरून येणाऱ्या कारमध्ये बसण्यासाठी मदत करण्यासाठी रस्त्याच्या विरुद्ध बाजूला निघून जातात. म्हणजे पोलीस परत तिथून निघून जातो. सोपी वॉक ईस्टवर्ड थ्रू अ स्ट्रीट डॅमेज बाय इम्प्रूव्हमेंट्स. आणि सोपी सुधारणा कामांमुळे खराब झालेल्या रस्त्यावरून पूर्वेकडे निघतो. आता तुम्ही बघितलं की इथंही त्याचा भ्रमनिरास होतो आणि पोलीस त्याला ह्यावेळेसही सोडून देतो. त्याला ज्या जेलमध्ये जायचं असतं तिथं त्याला आता जाता येत नाहीये. ही हर्ल्ड द अम्ब्रेला अँग्रीली इनटू अन एक्सकॅव्हेशन. आणि त्याने रागाने छत्री खड्ड्यात फेकून दिली. ही मटर्ड अगेन्स्ट द मेन हू वियर हेल्मेट्स अँड कॅरी क्लब्स. आणि ज्या माणसांनी हेल्मेट घातले होते व जे क्लबकडे निघाले होते म्हणजे ते पोलीस, त्यांच्या विरुद्ध सोपी पुटपुटला. बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस. कारण त्याला त्यांच्या तावडीत पडायचे होते, म्हणजे पोलिसांच्या तावडीत पडून अटक करून घ्यायची होती. दे सीम टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड नॉट डू नथिंग रॉंग. आणि त्यांना असे वाटत होते की सोपी हा एखादा राजा आहे आणि ज्याच्याकडून कधीही चूक होऊ शकत नाही. At length, Soapy reached one of the avenues to the east where the glitter and turmoil was but faint. थोडे चालल्यानंतर सोपी पूर्वेकडील एका रस्त्यावर पोहोचला जिथे ग्लिटर म्हणजे चमकधमक आणि टर्मॉइल म्हणजे गोंगाट होता, पण वॉज अ फेंट, फारच कमी प्रमाणात होता. ही ड्रॅग्ड हिमसेल्फ टुवर्ड मॅडिसन स्क्वेअर. आणि त्याने स्वतःला मॅडिसन स्क्वेअरकडे खेचले. फॉर द होमिंग इन्स्टिक्ट सर्वाइव्ह इवन वेन द होम इज अ पार्क बेंच. आणि तो हताश झाल्यामुळे त्याला स्वतःच्या घराची एक अंतप्रेरणा आता जिवंत झाली. इन्स्टिक्ट म्हणजे अंतर्प्रेरणा. आणि जरी त्याचे सध्याचे घर एका पार्कमधील बेंचवर होते. बट ऑन अन अनयुजली क्वाईट कॉर्नर. पण तेथील एका विलक्षण शांत कोपऱ्यावर सोपी केम टू अ स्टँड स्टील. सोपी थांबला. हिअर वॉज अन ओल्ड चर्च. तेथे एक जुनी चर्च होती. क्वेंट अँड रॅम्बलिंग अँड गॅबल्ड. ही एक फार जुनी चर्च होती, अत्यंत विलक्षण. क्वेंट म्हणजे रॅबलिंग म्हणजे पर्यटन स्थळ होते. आणि गॅबल्ड म्हणजे त्याचा आकार त्रिभुजाकार असा होता. गॅबल्ड इथे मी इमेजमध्ये तुम्हाला दाखवला आहे. त्रिभुजाकार म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे ते. थ्रू वन वॉयलेट स्टेन्ड विंडो अ सॉफ्ट लाईट ग्लोड. आणि एक जांभळा डाग असलेल्या खिडकीतून एक मऊ प्रकाश चमकला. वेअर नो डाऊट द ऑर्गॅनिस्ट ऑफर्ड ओव्हर द कीज. आणि तेथील जो ऑर्गॅनिस्ट होता त्याने जी काही कीज, जी धून वाजवली होती, मेकिंग शुअर ऑर हिज मास्टरी ऑफ द कमिंग सॅबॅथ अँथम. आणि जी काही धून वाजवली त्यातून त्याचे प्रभुत्व दिसले, हिज मास्टरी, व तेथे सादर होणाऱ्या ईश्वरीय चिंतन. सॅबॅथ म्हणजे एक ईश्वरीय चिंतन आणि अँथम म्हणजे एक गीत. त्याची त्याला खात्री झाली की आता ते होणार आहे तिथं ते गीत. For there drifted out to Soapy's ear sweet music that caught and held him
ट्रान्सफिक्स्ड अगेन्स्ट द कॉन्व्होल्युशन्स ऑफ द आयर्न फेन्स. आणि ड्रिफ्टेड म्हणजे एक भटकलेला, त्या भटकलेल्या सोपीच्या कानांनी तेथील मधुर संगीताने त्याचं लक्ष वेधलं आणि त्या लोखंडी तारेच्या कुंपणाजवळ त्याला जखडून ठेवलं. इथे कॉन्व्होल्युशन्स म्हणजे कॉईल कॉईल त्याच्या तुकड्या, फेन्स म्हणजे कुंपण आणि ट्रान्सफिक्स म्हणजे जखडून ठेवले. द मून वॉज अबव फुल अँड रॅडियंट. चंद्र त्याच्या माथ्यावर होता, पूर्णपणे गोल आणि तेजस्वी. व्हेइकल्स अँड पेडेस्ट्रियन्स वेअर फ्यू. आणि वाहने आणि पादचारीही फार कमी होते. स्पॅरोज ट्विटर्ड स्लीपिली इन द ईव्ज. आणि त्या छपराखालच्या कडेतून चिमण्यांची चिवचिव शांतपणे सुरू होती. ईव्ज म्हणजे तुम्हाला इथे दाखवला आहे त्रिकोणी छप्पर, तिथला जो कॉर्नर असतो त्याला ईव्ज असे म्हणतात. ऑर अ लिटल वाईल द सीन माइट हॅव बीन अ कंट्री चर्चयार्ड. आणि थोड्या वेळासाठी हे दृश्य एखाद्या मोठ्या चर्चसारखे वाटले त्याला. अँड द अँथम दॅट द ऑर्गॅनिस्ट प्लेड सिमेंटेड सोपी टू द आयर्न फेन्स. आणि ऑर्गॅनिस्टने जे काही ईश्वरीय संगीत वाजवले त्यामुळे सोपीला त्या लोखंडी कुंपणाला त्याने चिटकवून ठेवले. फॉर ही हॅड नोन इट वेल इन द डेज व्हेन हिज लाईफ कंटेन्ड सच अ थिंग्स. आणि आता त्याला त्याचे पूर्वीचे आयुष्य आठवू लागते. ॲज अ मदर्स अँड रोजेस अँड ॲम्बिशन्स अँड फ्रेंड्स अँड इमॅक्युलेट थॉट्स अँड कॉलर्स. आणि त्याच्या त्या पूर्वीचे आयुष्य, त्याची आई, गुलाबाचे फूल, त्याची ॲम्बिशन म्हणजे महत्त्वाकांक्षा, अँड फ्रेंड्स म्हणजे त्याचे मित्र, इमॅक्युलेट थॉट्स म्हणजे त्याचे निर्दोष आणि पवित्र विचार, अँड कॉलर्स आणि आपुलकीचे संभाषण, ह्या गोष्टींचा समावेश होता. कॉलर्स म्हणजे इथे टू बाइंड विथ कॉन्व्हर्सेशन. The conjunction of Sophie's receptive state of mind and the influences about the old church brought a sudden and wonderful change in his soul. सोपीच्या ग्रहणक्षमतेची स्थिती, रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड, आणि जुन्या चर्चविषयीचा प्रभाव, द इन्फ्लुएन्स ऑफ ओल्ड चर्च, या दोन संयोगामुळे, कंजंक्शन, त्याच्या आत्म्यात अचानक आणि आश्चर्यकारक बदल घडून आला. सडन अँड वंडरफुल चेंज. He viewed with rising horror the pit into which he had tumbled. आणि त्या वाढत्या भीतीने त्याला आठवले ज्या खड्ड्यात तो कोसळला होता. द डिग्रेडेड डेज, त्याचे अधोगतीचे दिवस. अनवर्दी डिझायर, त्याची अयोग्य इच्छा. डेड होप्स, मृत आशा. रेक्ड फॅकल्टीज, रेक्ड म्हणजे अपघातामुळे नष्ट झालेली, फॅकल्टीज म्हणजे क्षमता, कौशल्य व शक्ती. म्हणजे अपघातामुळे त्याची नष्ट झालेली त्याची क्षमता, कौशल्य व शक्ती. अँड बेस मोटिव्ज दॅट मेड अप हिज एक्झिस्टन्स. आणि त्याच्या आयुष्यातील ज्याची मूळ उद्दिष्टे, त्यामुळे त्याचे अस्तित्व होते, हे सर्व त्याला अचानक आठवायला लागले त्या चर्चजवळ. अँड अल्सो इन अ मोमेंट हिज हार्ट रिस्पॉन्डेड थ्रिलिंगली. आणि त्याच क्षणी त्याच्या हृदयाने एक थरारक प्रतिसाद दिला, थ्रिलिंगली, टू हिज स्ट्रेंज मूड, त्याच्या विचित्र मनस्थितीला. अ स्ट्रॉंग इम्पल्स मूड हिम टू अ बॅटल विथ हिज डिस्परेट फॅक्ट. आणि एक तीव्र प्रेरणा की जी त्याला त्याच्या हताश परिस्थितीवर लढाई करण्यास प्रवृत्त करते, अशी ती तयार झाली. ही वूड पुल हिमसेल्फ आउट ऑफ द मायर अँड वूड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन. आणि त्याला एक जिद्द त्या पेटून उठते तिथे, आणि तो त्या विपरीत परिस्थितीतून, मायर म्हणजे विपरीत परिस्थितीतून बाहेर पडून पुन्हा एक नवीन आयुष्य जगायचं ठरवतो. ही वुड कॉन्कर द एव्हिल दॅट हॅड एन्स्लेव्ड हिम. आणि ज्या वाईट परिस्थितीमुळे त्याला गुलाम केले होते त्यावर त्याला आता विजय मिळवायचा होता. There was a time he was young, yet he would resurrect his old eager ambition and pursue them without faltering. एक वेळ अशी होती जेव्हा तो तरुण होता, त्याला आता आपल्या जुन्या महत्वाकांक्षा पुन्हा जिवंत करून आणि कुठलीही उसंत न घेता त्याचा आता त्याला पाठलाग करायचा आहे. विदाउट फॉल्टरिंग म्हणजे कुठलीही उसंत न घेता. ॲम्बिशन म्हणजे महत्वाकांक्षा. दोज सोलेम म्हणजे ते पवित्र.
द सोलेम बट स्वीट ऑर्गन नोट्स हॅड सेट अप अ रिव्होल्युशन इन हिम. आणि त्या पवित्र अशा गोड अशा त्या ऑर्गनच्या ध्वनीने त्याच्या अंगात एक क्रांती निर्माण केली होती. टुमारो ही वुड गो इन टू द रोरिंग डाऊनटाऊन डिस्ट्रिक्ट अँड फाइंड अ वर्क. आणि तो आता उद्या गोंगाटमय वातावरण असलेल्या जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जाऊन काम शोधेन. अ फर इम्पोर्टर हॅड वन्स ऑफर्ड हिम अ प्लेस ॲज अ ड्रायव्हर. एकदा एका लोकरीचे कापड आयात करणाऱ्याने त्याला ड्रायव्हर म्हणून नोकरी देण्याची ऑफर दिलेली होती. फर म्हणजे लोकरीचं कापड. ही वुड बी समबडी इन द वर्ल्ड. ही वुड, तो जगातील एक मोठा व्यक्ती बनेन आणि नक्की बनेन. सोफी फेल्ट अ हँड लेड ऑन आर्म. आणि सोफीला त्याच्या खांद्यावरून कोणीतरी हात ठेवला असे वाटले. ही लुक क्विकली अराउंड इन टू द इम्पॅसिव्ह फेस ऑफ अ पुलिसमन. त्याने चटकन मागे वळून बघितले तर त्याला इम्पॅसिव्ह म्हणजे भावनारहित त्याने त्या पोलीस कर्मचाऱ्याला बघितले. व्हॉट आर यू डुईंग हिअर आस्क्ड द ऑफिसर. तू इथे काय करतो आहेस, ऑफिसरने विचारले. नथिंग सेड सोफी. काहीही नाही, सोफी म्हणाला. देन कम अलॉंग सेड द पोलिसमन. चल मग माझ्यासोबत ये, असे पोलिसाने म्हटले. 3 months ऑन द आईसलँड सेड द मॅजिस्ट्रेट इन द पोलीस कोर्ट द नेक्स्ट मॉर्निंग. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस कोर्टात दंडाधिकाऱ्याने त्याला 3 महिने बेटावर अशी शिक्षा सुनावली. विद्यार्थ्यांनो, ह्या स्टोरीचा प्लॉट पुन्हा एकदा सांगतो. सोफी की ज्याला आता थंडीपासून स्वतःचं संरक्षण करायचं होतं, तो गुन्हा करण्यासाठी निघतो. सर्वात पहिले तो एका मोठ्या लक्झुरियस रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो, पण तिथे त्याला मध्ये जाता येत नाही आणि बाहेरूनच निघून जावे लागते. दुसऱ्यांदा तो एका दुकानाची काच फोडतो. तिथेही त्याला पोलीस अटक करत नाही. तिसऱ्यांदा एका साध्या हॉटेलात जाऊन तो भरपूर जेवण करतो व पैसे देत नाही, तरीही त्याला अटक होत नाही. चौथ्यांदा तो एका थिएटर समोर जाऊन जोरजोरात ओरडतो, पण तिथेही पोलीस त्याला सोडून देतात. पाचव्यांदा तो सिगारेटच्या दुकानात जाऊन छत्री चोरतो, तरीसुद्धा त्यातून तो सही सलामत सुटतो. आणि शेवटी तो चर्चच्या बाहेर जातो. तिथे त्याला जुन्या आठवणींमुळे जगण्याची एक नवीन उमेद मिळते व तो नवीन आयुष्य जगण्याचं ठरवतो. परंतु तेथेही त्याच्या बॅडलकमुळे त्याला पोलीस अटक करतात. म्हणजे सोफीला जेव्हा 3 महिने जेल हवी असते ती त्याला मिळत नाही व नंतर त्याला जेव्हा नवीन आयुष्य जगायचं असतं तेही त्याला मिळत नाही आणि तो 3 महिन्यांसाठी शेवटी जेलमध्ये जातो. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर लेक्चर आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.